केले सर्वस्व त्याग तुझसाठी, अनेकांनी केले बलिदान. वंदन तयासी करुणी या आस, गाऊ भारत मातेचे गुणगान. नमस्कार, मी लाभार्थ, मी अनुप्रिया आणि मी गार्गी. सभेला उपस्थित आजच्या कार्यक्रमाच्या मुख्य अतिथी महोदया, आदरणीय मुख्याध्यापिका, सन्माननीय शिक्षक वृंद आणि माझ्या सहपाठी मित्रांनो, तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, आज आपण 78वा स्वातंत्र्य दिवस साजरा करत आहोत. तसेच मला माझे विचार तुमच्या समोर मांडण्याची संधी दिल्याबद्दल मी तुमचे खूप आभार मानतो. 15 ऑगस्ट 1947 हाच तो दिवस जेव्हा भारताला, आपल्या देशाला ब्रिटिशांच्या 200 वर्षांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले. ब्रिटिश राजवटीत देशातील जनतेवर खूप अत्याचार झाले. या अत्याचारातून सुटका करण्यासाठी शेकडो स्वातंत्र्य सैनिकांनी आणि क्रांतिकारकांनी बलिदान दिले. महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, सरदार वल्लभभाई पटेल, राजगुरू, सुखदेव, बाळ गंगाधर टिळक यासारख्या अनेक क्रांतिकारक आणि स्वातंत्र्य सैनिकांनी देशाला स्वतंत्र करण्यासाठी मोलाचे योगदान दिले. या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या सर्वस्वाची आहुती देणाऱ्या या क्रांतिकारकांना आणि स्वातंत्र्य सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा हा दिवस आहे. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर पंतप्रधान राष्ट्रध्वज फडकवतात आणि देशाला संबोधित करतात. ते भविष्यातील योजना आणि उपलब्धींचाही उल्लेख करतात. हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे, चंद्र सूर्य नादो स्वातंत्र्य भारताचे. भारताला स्वातंत्र्य